नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, ही लढाई भारतीय जनता पक्षानं लावलेली आहे. पक्षांमध्ये फूट पाडलेली. काल सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? जस्टिस सूर्यकांत यांनी या केसला वेळ दिला, परंतु आज सुद्धा त्याची सुनावणी आहे पुन्हा, म्हणजे सलग 2 दिवस. तर सुप्रीम कोर्ट जनजेच्या आंदोलनाला घाबरले का? याचा जो निकाल आहे हा काहीसा संमिश्र येईल का? जर धनुष्यबाण एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेकडे गेला तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं नेमकं काय होईल, एकनाथ शिंदेचं काय होईल? आता काही जणांचं असं मत येतंय की संमिश्र निकाल येईल. धनुष्यबाण जर एकनाथ शिंदेकडे गेला तर शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल, किंवा दोन्ही चिन्ह, शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण, हे सुद्धा उद्धव ठाकरेंकडे जाईल, असं काही जणांचं म्हणणं आहे. आशिम सरवदे असतील किंवा इतर राजकीय विश्लेषक उल्हास बापट असतील, या सगळ्यांचं काय मत आहे? शिंदे विरुद्ध ठाकरे, शिवसेना विरुद्ध शिवसेना, हा जो सत्ता संघर्ष आहे गेले 4 वर्ष झालं सुरू आहे आणि याचा निकाल अंतिम टप्प्यात आहे आता. आणि काय घडू शकतं, काल काय घडलं, आता आज सुद्धा काय घडल, या सगळ्या विषयांची आज चर्चा घेऊन आलोय. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो सत्ता संघर्ष सुरू आहे, यामध्ये नेमकी कोणाची बाजू चांगली भक्कम आहे. त्यातच शिवसेना पुन्हा एकदा फोडली आणि ती चूकच झालेली आहे. ते सुप्रीम कोर्टात सुद्धा लक्षात आलेलं आहे की ही फुटीरवादी शिवसेना, म्हणजे शिवसेना फोडली गेली, हे लक्षात आलंय. पण भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडून तर सुप्रीम कोर्ट कोणाच्या बाजूने निकाल देते, हे सगळ्या विषयाची चर्चा. म्हणून तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये राजकीय पक्ष फुटणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. तसंच आमदार खासदार फुटणं म्हणजे चड्डी बनियाल बदलणं यासारखं झालेलं आहे. संध्याकाळी कार्यकर्ता झोपला तर त्याला कळत नाही की आपला नेता नेमका त्याच पक्षात आहे का दुसऱ्या पक्षात गेला, हे त्याला विचारावं लागतं. आणि त्या दृष्टीनं समजा एखादा काँग्रेस सोडून भाजपात गेला असेल तर जय श्रीराम म्हणावं लागेल, शिवसेनेत एखादा गेला असेल तर जय महाराष्ट्र म्हणावं लागेल. म्हणजे हे कार्यकर्त्याला विचारावं लागतं अगोदर, आपला नेता तिथंच आहे का. म्हणजे राजकारणाचा सगळा बट्ट्याभोळ हा सध्याच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो. या अगोदर राजकारणामध्ये असं कधीही झालं नव्हतं की नेता हा एक विचारधीन असायचा, कार्यकर्ता सुद्धा एक विचारधारेचा असायचा. मात्र सध्याचं जे चित्र पाहता, नेत्याला विचार राहिला नाही, कार्यकर्त्याला विचार राहिला नाही. सगळे विचारी झाले, सगळे पैशाच्या मागे लागले, फक्त आणि फक्त सत्ता आणि पैसा. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी पक्ष बदलले तो प्रत्येक जण सांगतो, माझ्या मतदारसंघाचा मला विकास करायचा आहे म्हणून मला तिकडं जायचंय. परंतु त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे बघा, आता उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदेच्या सोबत गेले. आता या 6च्या 6 खासदारांचा जो फंड आहे, त्यांना मिळालेला जो वार्षिक फंड असतो, या फंडापैकी 10% रक्कम सुद्धा यांनी आतापर्यंत खर्च केली नाही 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. आणि हे सांगत होते की आमची तिथं घुसमट डाबे होते, आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा, मतदारसंघ सिंगापूर बनवायचा आहे म्हणून आम्ही तिकडे चाललो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत. हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलंय. हे सगळे पैशासाठी तिकडे जात आहेत, हे सुप्रीम कोर्टाच्या ध्यानात आलेलं आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट वेगळा निकाल देऊ शकतो. जर का उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल झाला तर एकनाथ शिंदेचा एकही आमदार खासदार निवडून येणार नाही. आणि हे जे जेवढे गेलेले त्यांची राजकीय आत्महत्या आहे, यांना किती जरी वाटत असलं
सध्या भारतीय जनता पक्षाचं देशात सरकार आहे, नरेंद्र मोदी त्यात पंतप्रधान आहे आणि भाजपची सत्ता जाणारच नाही असं किती जरी वाटत असलं तरी मात्र 2029ला सत्तेला सुरुंग लागेल असं चिन्ह वातावरण देशात आहे. जरी सत्ता नाही गेली तरी देशातला तरुण हा रस्त्यावरती उतरेल आणि ही सत्ता भस्मसात करून टाकेल. राहुल गांधींनी बघा परवाच एक वक्तव्य केलंय की थोड्या दिवसात नरेंद्र मोदी देश सोडून जातील. याचा अर्थ सुद्धा तसाच आहे. आजवर देशामध्ये कधीही नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली नव्हती. महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केली त्या काळामध्ये RSS हिंदू महासभा यांच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली. त्यानंतर बघा RSS वरती बंदी घालण्यात आली होती आणि नंतर बंदी उठवल्यानंतर आजवर RSSच्या विरोधामध्ये कुठंही आपल्याला आंदोलन दिसलं नाही. मात्र पहिल्यांदाच सध्या RSS विचारधारेच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसत आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवरती भलं मोठं असं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. भलेही त्यांचा विचार अविचार जे पण काय असेल त्यांनी शिव्या घातल्या असतील नरेंद्र मोदींना, भाजपला, RSSला, सगळ्यांना शिव्या घातल्या असतील. मात्र लोकांमध्ये जो आक्रोश आहे तो त्या आंदोलनाच्या दरम्यान बाहेर पडला, हेही तितकंच खरं आहे. अशीच काहीशी परिस्थिती एकनाथ शिंदेकडे असलेल्या शिवसेनेची झालेली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर प्रचंड लोक नाराज आहेत. एकनाथ शिंदेवरती प्रचंड नाराज आहेत. भारतीय जनता पक्षावरती प्रचंड लोक नाराज आहेत. फक्त त्यांना वाट वेगळी करून देणं महत्वाचं. म्हणजे एकदा का एखादा विषय डायव्हर्ट झाला रे झाला त्याकडं त्या बाजूला लोक झुकतात. असंच काहीच आता ह्या जनजेचं जे आंदोलन सुरू आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, त्या आंदोलनादरम्यान झालेलं आहे. आता भाजपचं बी एकनाथ शिंदेचं बी जरा वातावरण फाटत चाललेलं आहे. जनजेचं आंदोलन झालं त्यावेळेस आंदोलन झालं आणि त्याचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला स्वतःच्या घरी आले. त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेचे मंत्री संजय शिरसाट हे तिथं उपस्थित होते, तिथं गेले. त्यामुळं सुद्धा भाजप यांच्यावरती नाराज आहे की हे सापाचं पिल्लू आहे, आपण सांभाळायला हे कवाव्या फाना काढून आपल्यालाच मारल असं त्यांना वाटायला लागलेलं आहे आता. तर आता तत्पूर्वी बघा हा जो निकाल आहे हा निकाल त्याची आज तारीख आहे, काल तारीख झाली. म्हणजे हा याचा निकालच येणं बाकी आहे आता जवळपास म्हणायचं. आणि जे विद्यार्थ्यांचं दिल्लीतलं आंदोलन झालं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुप्रीम कोर्ट सुद्धा घाबरले. म्हणजे आजवर सुप्रीम कोर्ट तारीख पे तारीख जे देत होतं ते आता पटापटा तारखा घ्यायला लागले. सुप्रीम कोर्टाला वाटलं असेल की बाबा जर का हे प्रकरण अशी गांभीर्याची जी आहेत जी संपवली नाही तर हे आपल्याला विद्यार्थी येतील, आपल्या अंगावरती चढून येतील. म्हणजे सुप्रीम कोर्टाची सुद्धा लोक आता बदनामी करतायत. सुप्रीम कोर्ट असं करतंय तसं करतंय, भाजपच्या बाजूने आहे असं म्हटलं गेलंय. सुप्रीम कोर्टाने परवा दिवशी एक टिप्पणी केली जे निवडणूक आयोग नेमायचे. म्हणजे या अगोदरचं जे बी सुप्रीम कोर्ट आलं त्यांनी ह्या विषयात काहीच भाष्य केलं नव्हतं. मात्र जस्टिस सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली की क्रिकेटची मॅच आहे आणि अंपायर जर तुम्हीच ठरवणार असाल तर त्याचा निकाल अंपायर हा तुमच्याच बाजूने देणार असं टिप्पणी केली. म्हणजे सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोग जो नेमणूक केलेली आहे त्याबाबत. आणि ती टिप्पणी प्रचंड व्हायरल झाली आणि भाजपच्या जिवारी लागली. याचा अर्थ सुप्रीम कोर्ट कधी कधी चांगलं काम करतंय हे तितकंच खरं आहे. अशीच आता हे शिंदे विरुद्ध ठाकरे, शिवसेना विरुद्ध शिवसेना ह्या जो सध्याचा तिढा आहे, सध्याचं जे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे प्रकरण, यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं लक्ष घातले आणि ही केस लवकरात लवकर संपवावी असं आता सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सूर्यकांत यांनी मनावरती घेतलंय. हेही तितकंच खरं आहे. तर आता या प्रकरणाचं नेमकं पूर्वीचा काय इतिहास आहे ते सुद्धा आपण बघूया. म्हणजे 2022ला एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि ते बंड किती लोकांना
घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदेंनी ज्या काय योजना आणल्या त्याच्यावरती सुद्धा एक नजर आपण बघूया. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पाडली. उद्धव ठाकरे हे त्या काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, मात्र ते आजारी होते, त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यामुळं सगळं शिवसेनेचं कामकाज, शिवसेना सांभाळण्याचं कामकाज हे एकनाथ शिंदेवरती दिलेलं होतं. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू, अतिशय जवळचा व्यक्ती मानला जात होता. मात्र एकनाथ शिंदेंनी कधीही उद्धव ठाकरेंना आपल्या जवळचं मानलं नाही. उलट उद्धव ठाकरेची शिवसेना आपल्या हातात कशी घेता येईल असं त्यांनी वारंवार सूचित केलं. त्यांनी वारंवार मनामध्ये द्वेष ठेवला की मी ह्या उद्धवची शिवसेना ताब्यात घेईन, मीच प्रमुख होईल, असा आकस त्यांनी मनात बाळगला. आणि या आकसाला उभारी दिली ती म्हणजे बळ दिलं म्हणजे भारतीय जनता पक्षानं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 19 ते 22 पर्यंत. 19ला निवडणुका झाल्या, 2-3 महिन्यात सरकार स्थापन झालं, महाविकास आघाडी तयार झाली, त्यामध्ये शिवसेना आली आणि एकनाथ शिंदेकडे कॅबिनेट मंत्री होतं, नगरविकास खातं होतं. मात्र त्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षानं ईडीच्या माध्यमातून या शिवसेनेच्या बऱ्याच जणांवरती धाडी टाकायला सुरुवात केली होती. काँग्रेसच्या लोकांवरती धाडी टाकायचे म्हणजे ईडीचा कसा गैरवापर त्या काळामध्ये सुरू होता, ईडीचा, सीबीआयचा, त्याची काही उदाहरणं. आता सीबीआयला पायबंद केलं, सरकारनं कायदा केला की बाबा सीबीआयनं आमच्या परमिशन शिवाय धाड टाकायची नाही. तुम्ही जर फक्त विरोधातल्या लोकांवरती धाडी टाकत असाल तर तुमचं ते चुकीचं आहे असं सरकारचं म्हणणं होतं. आणि ईडी मात्र मोकळी होती. मग ती ईडी एकाच्या घरी जायची आणि त्याला परेशान करायची. असंच बघा बऱ्याच जणांना नोटिसा काढल्या. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेंना ईडीचा फोन आला, बाप्पा काय करतोस, इकडे जातो का तिकडे जातो, म्हणजे भाजपमध्ये सोबत येतो का जेलमध्ये जातो. मग त्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेचे एक पीए त्यांना ईडीनं अटक केलेली होती. एकनाथ शिंदेवरती ईडीनं दबाव निर्माण केला आणि मग एकनाथ शिंदे हे भाजप सोबत जायला तयार झाले. एकनाथ शिंदेचं त्या काळातलं बंड म्हणजे 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले. गुवाहाटीवरून सुरतला गेले. तिकडं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल झालं आणि त्या शहाजी बापूचा पराभव सुद्धा झाला. बघा तिकडून एकनाथ शिंदे आलं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं, विधान परिषदेचा सभापती नार्वेकरांना नेमून टाकला आणि तेव्हापासून कायदेशीर लढाई सुरू झाली. एकनाथ शिंदेचा प्रतोद नेमला एकनाथ शिंदेंनी. त्यानं ठाकरेचे आमदार निलंबित केलं, ठाकरेच्या लोकांनी त्यांना निलंबित अगोदरच केलेलं होतं. यामध्ये नरहरी झिरवळ हे उपसभापती आणि ते सभापती म्हणून काम बघत होते. आता परिस्थिती झाली होती अशी की काँग्रेसकडे सभापती पद होतं नाना पटोलेंकडं. नाना पटोलेंनी त्या काळामध्ये राजीनामा द्यायलाच नको होता. नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळं सगळी अडचण निर्माण झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा घाई गडबडीमध्ये जो राजीनामा दिला गेला, सुप्रीम कोर्टाचं हेच मत आलं, तुम्ही जर राजीनामा नसता दिला तर आम्ही तुम्हाला परत आणलं असतं. तुम्ही राजीनामा दिल्यामुळं सगळा गदारोळ झाला, घोळ झालाय असं सुप्रीम कोर्टात चंद्रचूडच्या कार्यकाळामध्ये ती केस दाखल झाली. चंद्रचूड सुद्धा तसंच म्हणले होते की तुम्ही राजीनामा द्यायला नको होता. म्हणजे एकतर विधानसभेचा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे होते, त्यांनी राजीनामा द्यायला नको होता, त्यांनी राजीनामा दिला. तर दुसरी गोष्ट अशी झाली की बघा मुख्यमंत्र्यानं राजीनामा दिला, मुख्यमंत्र्यानं सुद्धा राजीनामा देणं गरजेचं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी जो राजीनामा दिला तो सुद्धा देणं गरजेचं नव्हतं. आणि अशात सुप्रीम कोर्ट म्हटलं की आम्ही काय करू शकतो, तुम्ही राजीनामे दिल्यामुळं सगळी अडचण निर्माण झालेली आहे असं सुप्रीम कोर्ट म्हटलं.
आणि तेव्हापासून खरी न्यायालयीन लढाई सुरू झाली. आता एकनाथ शिंदेचं बंड हे बघा उद्धव ठाकरेंना फार मागात पडलं होतं. बंडाची सुरुवात ही 20 जून 2022 साली झाली. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असूनही काही वरिष्ठ मंत्र्यांचं 15 बघा सगळे वरिष्ठ मंत्री आणि काही आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले. आणि माघारी आल्यानंतर उद्धव ठाकरेंवरती आरोप केला गेला की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले, हिंदुत्व सोडलं म्हणून ते पळून गेले. आता सुरुवातीला 15 आमदार होते आणि काही मंत्री होते. त्यानंतर हळूहळू ही 40 वर जाऊन ठेवलं. आता 40 वर गेले. आधी आमदार सुरतला नेले, नंतर गुवाहाटीला नेले, रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. भाजप शासित राज्य असल्याने त्यांना सुरक्षा मिळाली. भाजप शासित राज्यात नेलं त्यामुळे त्यांना सुरक्षा मिळाली. आता राजकीय नाट्य हे 2021 पासूनच खरं पाहता सुरुवात झाली. आता त्यानंतर 22 मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री निवास जे आहे वर्षा निवास हे सोडलं, पुन्हा मातोश्रीवरती गेले. 23 जूनला शिवसेनेने शिंदेंना पक्षातून काढलं आणि शिंदेंनी सांगितलं की आम्ही 40 आमदार आहोत, आम्हीच खरी शिवसेना आहे. म्हणजे आमदार सोबत आहेत म्हणून आम्हीच खरी शिवसेना आहे. 27 जूनला सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिसावर स्थगिती दिली. म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे प्रतोद होते त्यांनी एकनाथ शिंदेचे 16 आमदार अपात्र ठरवायचे असं नोटीस दिलेली होती. मात्र ती सुप्रीम कोर्टानं स्थगित दिली. चंद्रचूड होते त्या काळाला. 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी आपला राजीनामा सुपूर्द केला. नवीन सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले 30 जून 2022 ला. आता एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले. मात्र ती लढाई पुढं सुप्रीम कोर्टामध्ये सुरू राहिली. आता हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा तिथं ठरलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की तुम्ही काँग्रेस सोबत गेले, तुम्ही राष्ट्रवादी सोबत गेले, तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही बाळासाहेबांचे विचार खुंटीला टाकले वगैरे वगैरे असं सांगण्यात येत होतं. आणि मातोश्रीवरती उद्धव ठाकरे भेटत नव्हते. नेतृत्वाचा आभास होता. 6 महिने उद्धव ठाकरे आमदार खासदाराला भेटत नाहीत, ती काय काम आहे ते खालीच बघा असं म्हणतात. असं म्हणून त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जात होते. आता त्या टायमाला ती केस शिवसेना कोणाची हा जो मुद्दा होता हा निवडणूक आयोगाकडे गेला. आता निवडणूक आयोग बी भाजपचाच. आता त्या काळामध्ये निवडणूक आयोगानं निकाल दिला. काय निकाल दिला तर शिवसेना ही आमदारांच्या संख्येनुसार उद्धव ठाकरेंची नाही तर एकनाथ शिंदेची. म्हणजे आमदारांची जी संख्या आहे 2/3 जास्त संख्या 50 आमदार एका बाजूला आहेत, 12-13 खासदार एका बाजूला आहेत. मग शिवसेना त्या एकनाथ शिंदेना देऊन टाकली. धनुष्यबाण चिन्ह थोडे दिवस गोठवलं आणि त्याचा निकाल सुद्धा पुन्हा एकनाथ शिंदेच्या बाजूने देऊन टाकला. म्हणजे 2022 साली हे एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणावं लागेल. म्हणजे बघा एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक म्हटलं जात होतं. त्यांची राजकीय सुरुवात 1980 पासूनची सुरुवात होती आणि ते शिवसेनेचे शाखा प्रमुख, नगरसेवक, महानगरपालिकेला ते आमदार असं म्हणून त्यांची सुरुवात ही शिवसेनेतून झाली. 2004 ला शिवसेनेनंच तिकीट दिलं. कोपरी पाचोरा मतदारसंघातून त्यांना निवडून आलं. सलग 4-5 वेळा ते आमदार राहिलेले आहेत. आता 24 मध्ये सुद्धा तेच निवडून आलेले. मंत्रिमंडळामध्ये 2014 ते 19 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून राहिलेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये सुद्धा नगरविकास मंत्री म्हणून आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा राहिलेत. शिवसेनेमध्ये त्यांचं 2ऱ्या क्रमांकाचं स्थान होतं. उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे एकनाथ शिंदे मानले जात होते. आणि ते 30 जूनला जेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं तेव्हा ते 20वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार एकनाथ शिंदेने पाहिला होता.
आता एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातच 1500 रुपये महिन्याला लाडक्या बहिणीला दिले गेले, पायाभूत सुविधा वगैरे वगैरे अशी कामं. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा एकनाथ शिंदेवरती प्रचंड झालेले आहेत. आता बघा, सुप्रीम कोर्टामध्ये खरी लढाई ही 2023 पासून सुरू झालेली आहे. इलेक्शन कमिशनर म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोग यानं एकनाथ शिंदेना शिवसेना दिली, धनुष्यबाण दिला, सगळं काय देऊन टाकलं. त्यानंतर खरी लढाई सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली. आता सुप्रीम कोर्टानं त्याच वेळेस म्हटलं होतं की एकनाथ शिंदेना की तुम्ही नेमकं कोणत्या पक्षाचं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्हीच त्यांच्या वकिलाने खरी शिवसेना आहे. आता हे शिवसेना कोणाची याचं सुप्रीम कोर्टामध्ये वाद सुरू आहे. काल बी त्याची तारीख झाली, आज सुद्धा तारीख आहे. आता उद्धव ठाकरे गटाची या प्रकरणामध्ये मागणी काय आहे बघा. आता सुरुवातीला त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोय माल्या बागेची यांचं खंडपीठ आहे आणि हे प्रकरण खूप काळापासून प्रलंबित असल्यामुळं अनिश्चितता राहू देऊ नये म्हणून म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, म्हणून आम्ही ऑगस्ट मध्येच मुख्य खटल्याचा अंतिम निकाल लावू. म्हणजे आता ह्या महिन्यातच, हा ऑगस्ट महिना सुरू आहे, काल तारीख झाली, आता आज बी त्याच्यावर म्हणणं आहे, म्हणजे शेवटीपर्यंत ह्याचा निकाल येईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेकडनं ते लढतायत सुप्रीम कोर्टामध्ये, तर त्यांनी सुद्धा अशी बाजू मांडली की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आल्या होत्या. म्हणजे हे कधीच माग आता ते हे निवडणुका झाल्या ना, नगरपालिका, नगरपंचायता, हे निवडणुका त्या काळात त्यांनी सांगितलेलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळं प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावं. त्यांची बाजू ही आहे की 23 मध्ये विधानसभा अध्यक्षांनी फक्त आमदारांच्या संख्याबळावरती चिन्ह आणि शिवसेना हे शिंदे गटाला दिलेलं आहे. त्या निकालाच्या विरोधामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहे असं मागच्या 6 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं. आता सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे आहे. इलेक्शन कमिशनरने 2024चा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल आता कधी देतंय हे बघणं गरजेचं आहे. मात्र कालची जी तारीख झाली, या तारखेमध्ये म्हणजे 4 ऑगस्टला काल तारीख झाली, सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला सांगितले की सध्या शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. हे कोणी सांगितलं? निवडणूक आयोग जो आहे, निवडणूक आयोगानं असा निकाल दिलेला आहे. आता त्यावरती वाद युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण त्यांना द्यावे या त्यांच्या मागणीवर कोणतीही घाईगडबड करू नये असं इलेक्शन कमिशनरचं मत आहे. आता प्रकरण ऑगस्ट मध्ये सुनावणीसाठी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागेच्या यांच्या खंडपीठासमोर आहे. बराच काळ प्रलंबित आहे, त्यामध्ये अनिश्चितता राहू नये म्हणून या खटल्याचा अंतिम निकाल सुद्धा याच महिन्यात येणार आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट म्हणतंय याच महिन्यामध्ये येणार आहे. आता ठाकरे गटांनी जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला, त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो निकाल आहे किंवा हे जे प्रकरण आहे केवळ आमदारांची संख्या बघून पक्ष आणि चिन्ह कुणालाही देण्यात येऊ नये. एक तर आम्हाला नाही द्यायचं तर हे पक्ष चिन्ह गोठवा. बघा, जे धनुष्यबाण चिन्ह आहे हे गोठवा अशी प्रमुख मागणी ही कपिल सिब्बल म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची आहे. म्हणजे आम्ही मागतोय आणि ते बी मागतात म्हणल्यावर हे गोठवा आणि आम्हाला जे दिलंय तसंच त्यांना काहीतरी द्या चिन्ह, अशी प्रमुख मागणी आहे. आता याचा निकाल हा याच महिन्यात लागणार आहे शेवटी, आणि शेवटी निकाल नेमका कोणाच्या बाजूने जातोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र या निकालामध्ये एकनाथ शिंदे यांना झटका बसणार आहे हेही तितकंच खरं आहे.
आता इलेक्शन कमिशनरनं जरी दिलेलं असलं, म्हणजेच ते निवडणूक आयोग आपला केंद्राचा, त्यांनी जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिलेली असली, धनुष्यबाण एकनाथ शिंदेना दिलेला जरी असला, तरी विधानसभा अध्यक्षांनी फक्त संख्याचं बळ बघून हे चिन्ह आणि हे दिलेलं होतं, हे चुकीचं आहे असंही सांगण्यात येतं. आता बघा, ह्याच्या तारखा ज्या होत्या का आतापर्यंत काय काय घडलेलं आहे बघा. जुलै 2024 मध्ये काय घडलं, उद्धव ठाकरेंची याचिका ऍक्टिव्ह करून घेतली, म्हणजे दाखल करून घेतली खंडपीठाकडे, वर्ग केली खंडपीठाकडे. तोपर्यंत पीठ नव्हतं, खंडपीठाकडे गेली. 10/2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदेसह 16 आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय दिला होता. 7 मे 2025 ला कोर्टाने स्थानिक स्वराज्य च्या निवडणुकांकडे लक्ष द्या असे सांगून उन्हाळी सुट्टीनंतर ठेवले. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या लोकांनी, वकिलानं मागणी केली होती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी याचा निकाल काहीतरी आम्हाला निर्णय द्या. मात्र कोर्टानं सांगितलं होतं की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्यानंतर आपण हे सगळं बघू. आता अलीकडेच ऑगस्ट 2026 मध्ये, म्हणजे आत्ताच खंडपीठानं सांगितलं की हे प्रकरण खूप काळापासून प्रलंबित आहे आणि ह्याचा ऑगस्ट मध्येच, म्हणजे आताच निकाल लावून टाकू असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यावरती तातडीची बघा, एकनाथ शिंदेचं जे वकील आहे त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यावरती तातडीची सुनावणी घेऊ नका आणि तातडीनं निकाल देऊ नका, असं एकनाथ शिंदेच्या वकिलांनी सांगितलं. म्हणजे यांना हे प्रकरण असं लांबवत न्यायचं आहे सध्या. म्हणजे त्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की हे चिन्ह आणि पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे जाईल आणि आपली मात्र कोंडी होईल असं त्यांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे. आता सध्या हे चिन्ह आणि पक्ष कोण वापरतंय, तर एकनाथ शिंदे वापरतायत. आता कोर्टानं अंतिम सुनावणी जी आहे आता ही आजच घेतलेली आहे. मात्र एकनाथ शिंदेच्या वकिलांचं मत आहे की सारख्या एकदम ह्याचा तातडीनं निकाल देऊ नका, काही गडबडीने निकाल देऊ नका. बघा, एकनाथ शिंदेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की हा निकाल आता 100% आपल्या विरोधात जाणार आहे. हा निकाल जर आपल्या विरोधात गेला तर आपल्याला पहिलं जे ढाल तलवार जे चिन्ह मिळालेलं होतं ती चिन्ह घ्यावं लागेल किंवा दुसरं काहीतरी घ्यावं लागेल. म्हणजे एक तर धनुष्यबाण एक उद्धव ठाकरेंकडे जाईल किंवा तो गोठावला जाईल. मूळ शिवसेना आम्हीच आहे हे लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंना दाखवून दिलेलं आहे की एकनाथ शिंदेची 9 आली जागा आणि एकनाथ शिंदेच्या 7 आल्या आणि उद्धव ठाकरे गटाच्या 9 आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी मूळ शिवसेना कोणाची हे दाखवून दिलं. त्यातले त्यात शिवसेनेचं जे ऑफिस आहे किंवा शिवसेना भवन किंवा शिवसेनेचा जो मूळ पत्ता आहे, या पत्त्यावरती शिवसेना कशी आहे हे पाहता मुंबईमध्ये आमदारांची संख्या सुद्धा उद्धव ठाकरे गटाची जास्त आहे आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आमदारांची नगरसेवकांची संख्या ही 60 आहे. आणि यामुळं असं एकंदरीत चित्र आहे, 60 पेक्षा जास्त नगरसेवक असल्यामुळं उद्धव ठाकरे गटाचं एकंदरीत म्हणणं आहे की बघा, मुंबई ज्या भागातून विस्तारित झालेली आहे त्या भागावरतीच आमची पकड आहे, मजबूत पकड आहे. यांचं काय आहे, त्याच्यामुळं मूळ शिवसेना ही आमची आहे असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. आता आज एकनाथ शिंदे गटाच्या वकिलाला युक्तिवाद करायला संधी दिलेली आहे आणि या महिन्यामध्ये याचा निकाल लागेल. मात्र या निकालाचा परिणाम दूरगामी जाऊ शकतो. एकनाथ शिंदेसोबत हे जे 6 खासदार आता नवीन गेलेले आहेत पक्षपोटीनंतर, आता परत दुसऱ्यांदा पडल्यानंतर त्या खासदारांचं मात्र होऊ शकतं, म्हणजे ना घरका ना गाठका असंच होऊ शकतं. आणि एकनाथ शिंदेसोबत जे लोक गेलेले आहेत, जर पक्ष आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंना गेलं किंवा चिन्हच गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदेची माणसं निवडून येणंच कठीण आहे. स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा निवडून येणं कठीण आहे. त्यामुळंच असं म्हटलं जातंय की शिंदेचे दिवस आता भरलेले आहेत, ना घरका ना गाठका असं होण्याची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. तशी परिस्थिती
झालेली आहे असंच काहीसं बोललं जातं. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.